बाळासाहेब बाळासाहेब होते. मी आता तर मला काँग्रेसमध्ये येऊन 25 वर्ष झाले. तर सुरुवातीचा काळ जो होता बाळासाहेबांनी कधी जात, पात, धर्मपंथ मानला नाही. ठीक आहे, त्यांचं हिंदुत्व होतं, पण ते एकदम देशासाठी होतं, असं वेगळी नव्हतं. हे काही सत्ता मिळवण्यासाठी त्यांचं हिंदुत्व होतं असं आम्हाला वाटत नाही. कारण आत्ताच्या अलीकडे पाहतो की कोण शंकराचार्य? ही जर भूमिका हिंदुत्व माध्यम म्हणून सत्ता मिळवताना हिंदुत्व, हिंदुत्व आणि हिंदू म्हणायचं आणि सत्ता मिळाल्यानंतर जी काही यांची भूमिका आहे, म्हणजे केवळ हिंदुत्व यांचं चहापुरतंच राहिलं आहे, चहा आणि बिस्कुटपुरती अशीच परिस्थिती राहील. पण बाळासाहेबांचं काम जे होतं, त्यांना कधी कोणाला जात विचारून, धर्म विचारून हे केलं नाही. जी भूमिका होती ती रोखठोक होती. आणि बाळासाहेब तर मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या सभा घेतल्या मी. अत्यंत दुरून दिसलो की बाळासाहेब मला माझ्या नावापेक्षा मला नक्षलाईट म्हणून आवाज द्यायचे, हे नक्षलवादी म्हणून मला बोलवायचे. आणि एकदम माझे मीनाताई मी स्वतः मला स्वतःच्या हाताने मला नाश्ता दिला. मीनाताई होत्या त्यावेळेस. बाळासाहेबांच्या मुळेच आज विजय वडेट्टीवार जर राजकारणामध्ये उदयास आला असेल, ते त्यामुळेच आलेलं हे कोणीच नाकारू शकत, आम्ही पण नाकारू शकत नाही. पण बाळासाहेब जेवढे कठोर होते तेवढे मनाचे हळवे पण होते. आणि मला वाटतं की देशामध्ये जर भारतीय जनता पक्षाला बरेच दिवस आले असतील किंवा आज सत्तेमध्ये येतपर्यंत आहेत, या ज्या सर्वोच्च सत्ताच त्यांनी स्थापन केले गेले 10, 12, 15 वर्षापासून, यातील मेजर वाटा बाळासाहेबांचा असं मी म्हणतो. नाहीतर हे भारतीय जनता पक्षाला कोणी विचारलं नसतं.